कोकणातल्या सुंदर आंब्यांच्या झाडाशेजारी आजोबांच्या मातीच्या घरातून धूप कापुराचा सुगंध येत होता. वैद्यनाथ क्षेत्रात आल्यावर श्री गुरूंनी एक अजब निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून स्वतः गुप्त रूप होण्याचे ठरवले. पण साक्षात जगद्गुरु गुप्त का झाले आणि त्यांनी शिष्यांना कोणत्या तीर्थांचे महत्त्व सांगितले? चला पाहूया. आजोबा, श्री गुरु तर साक्षात दत्तगुरु होते ना, मग त्यांना लोकांकडे लपून राहण्याची काय गरज होती? आणि त्यांनी बिचाऱ्या शिष्यांना लांब तीर्थयात्रेला का ढाळलं? बाळा, श्री गुरूंची कीर्ती आता सर्वत्र पसरली होती. लोक त्यांच्याकडे केवळ आपल्या ऐहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, मुलगा व्हावा, धन मिळावे यासाठी गर्दी करू लागले होते. श्री गुरूंना अशा लोकांचा उगग आला. त्यांना वाटलं की भक्ती ही निस्वार्थ असावी, म्हणून ते वैजनाथ क्षेत्रात गुप्तरूप झाले. दुसरं म्हणजे संन्याशाने एकाच ठिकाणी जास्त काळ राहू नये, म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रा करून आपले मन स्थिर करा आणि ज्ञान मिळवा. आपण पुन्हा श्रीशैल्य पर्वतावर भेटू. बाळा, आज श्री गुरूंनी शिष्यांना भारताच्या नद्यांचा आणि क्षेत्रांचा जणू भूगोलच शिकवला. त्यांनी सांगितलं, काशी हे विश्वातील सर्वात मोठे तीर्थ आहे. तिथे गंगा नदीच्या काठी स्नान केल्याने साक्षात ब्रह्मज्ञान मिळते. प्रयाग, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो, इथे स्नान केल्याने यज्ञाचे पुण्य मिळते. दक्षिण काशी म्हणजेच करवीर, कोल्हापूर, जिथे साक्षात महालक्ष्मीचा वास आहे. गोदावरी, श्री गुरूंनी सांगितलं की गोदावरीच्या तटावर 6 योजने चालल्यास वाजपेय यज्ञाचे पुण्य मिळते. आजोबा, श्री गुरूंनी गाणगापूर बद्दल सुद्धा काही सांगितलंय का? हो तर, श्री गुरूंनी सांगितलं की भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम जिथे होतो ते गाणगापूर क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. तिथला अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळ म्हणजे साक्षात कल्पवृक्ष आहे. तिथे जे अनुष्ठान करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे क्षेत्र सिद्धांची भूमी आहे. याशिवाय त्यांनी अयोध्या, मथुरा, कांची, द्वारका, गया आणि बद्रीनाथ यांसारख्या क्षेत्रांचे महत्वही सांगितले. त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की नद्या जेव्हा रजस्वला असतात म्हणजे पावसाळ्यात गढूळ असतात तेव्हा काही दिवस तिथे स्नान करू नये. वाह, श्री गुरूंनी तर पूर्ण भारताची यात्राच घडवून आणली. मग शिष्यांनी त्यांचं ऐकलं का? हो बाळा, गुरूंची आज्ञा जो पाळत नाही त्याला नरकवास भोगावा लागतो असं शास्त्र सांगतं. म्हणून सर्व शिष्यांनी श्री गुरूंच्या चरणांना वंदन केलं आणि ते तीर्थयात्रेला निघाले. आता श्री गुरु वैजनाथला गुप्तरूप होऊन काय करणार होते आणि ते पुन्हा प्रगट कधी झाले हे आपण उद्याच्या भागात पाहूया. ज्ञानाचा हा महान प्रवास आता सुरू झाला होता. श्री गुरूंनी सांगितलेली तीर्थक्षेत्रे आजही आपल्या श्रद्धेचा आधार आहेत. पण श्री गुरूंच्या या गुप्तवासात पुढे काय घडलं? उद्या पाहूया. भाग 6, भिलवडी क्षेत्रातील लीला. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री गुरुदेव दत्त.